Hello everyone, this is me Tanmay and welcome back to Speak English with Tanmay, and in today's video we are going to see about phrasal verbs. Phrasal verbs spoken English मध्ये काय इम्पॉर्टंट असतात, फ्रेझल वर्ब्स नेमके काय असतात आणि तुमच्या एव्हरीडे कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही फ्रेझल वर्ब्सचा वापर कसा करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर फ्रेझल वर्ब्स आपल्या एव्हरीडे कम्युनिकेशनमध्ये स्पोकन इंग्लिशमध्ये काय इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला जर इंग्लिश फ्लुएंटली बोलायचं असेल किंवा तुम्हाला एकदम नेटिव्ह स्पीकरसारखं साऊंड करायचं असेल, ज्यांची फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश असते, त्यांच्यासारखं तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं असेल तर फ्रेझल वर्ब्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रेझल वर्ब्स अगदी सिम्पल असे शब्द आहेत. त्यामुळे आता आपण बघूया की फ्रेझल वर्बचं नेमकं डेफिनेशन काय आहे. तर बघा, फ्रेझल वर्ब्सचा अर्थ आहे अ वर्ब दॅट इज कंबाइंड विथ अन ॲडवर्ब ऑर अ प्रेपोजिशन और समटाइम्स बोथ टू गिव्ह अ न्यू मीनिंग. म्हणजे एका क्रियापदासोबत जेव्हा आपण एखादं प्रेपोजिशन जोडतो किंवा एखादं ॲडवर्ब जेव्हा आपण ॲड ऑन करतो तेव्हा तो एक फ्रेझल वर्ब बनतो आणि त्याचा अर्थ जो असतो तो कम्प्लिटली न्यू होतो. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, लुक आफ्टर. तर या ठिकाणी लुक आफ्टर एक फ्रेझल वर्ब आहे आणि लुक एक सिंगल वर्ड वर्ब आहे. लुक म्हणजे काय, तर लुक म्हणजे बघणे, एका दिशेमध्ये किंवा एका दिशेला कुठेतरी बघणे. त्याचसोबत आफ्टर जो आहे तो एक प्रेपोजिशन आहे आणि आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर म्हणजे नंतर. पण या दोन्ही शब्दांना आपण जेव्हा कंबाईन करतो, लुक आफ्टर त्याचा अर्थ होतो टू टेक केअर ऑफ, म्हणजे काळजी करणे, कोणाची तरी काळजी घेणे. जसं की हू इज लुकिंग आफ्टर द बेबी. हू इज लुकिंग आफ्टर द बेबी म्हणजे बेबीची काळजी कोण घेतं आहे. टू लुक आफ्टर म्हणजे टू टेक केअर ऑफ. या ठिकाणी बघू शकता लुकचा मीनिंग डिफरंट आहे, आफ्टरचा मीनिंग डिफरंट आहे. पण ते जेव्हा हे दोन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा तो एक फ्रेझल वर्ब बनतो आणि त्याचा जो मीनिंग आहे तो कम्प्लिटली डिफरंट असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच बरेच फ्रेझल वर्ब शिकणार आहोत जे आपल्याला एव्हरीडे कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करायचे आहेत. आणि नकळत का होईना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच फ्रेझल वर्ब्स वापरले असतील. मी तुम्हाला 3 ते 4 उदाहरणं देते. जसं की चेक इन आहे, चेक आउट आहे, डाईन इन, डाईन आउट किंवा वेकअप, गेटअप. अशा प्रकारे हे जे फ्रेझल वर्ब्स आहे हे नकळत का होईना तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापरत असतात. आणि आता पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच फ्रेझल वर्ब्स एक्सप्लेन करणार आहे, त्यांचे मीनिंग्स मी तुम्हाला सांगणार आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला उदाहरणंसुद्धा देणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. फर्स्ट वन इज गेटअप. आणि गेटअपचा अर्थ आहे टू गेट आउट ऑफ बेड. लिटरली याचं मीनिंग बघाल तर याचा एक अर्थ आहे टू स्टँड अप म्हणजे उभं राहणं. पण युजली सकाळी आपण जेव्हा उठतो आणि बेडवरनं खाली उतरतो त्याला गेटअप असं आपण म्हणतो. एक्झाम्पल, व्हॉट टाईम डू यू गेटअप ॲट द वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी तुम्ही सकाळी किती वाजता उठता. वेकअप. वेकअप म्हणजे टू स्टॉप बिंग अस्लीप म्हणजे जाग येणे. वेन आय वोकअप इट वॉज स्टील डार्क म्हणजे मला जेव्हा जाग आली सकाळी तेव्हा बाहेर अंधारच होता. लाय डाऊन म्हणजे गो टू बेड किंवा लाय ऑन द बेड विश्रांतीसाठी आडवे होणे किंवा थोडीशी पाठ टेकवणं, थोडासा आराम करणं. आय हॅव गॉट अ हेडेक, आय थिंक आय एम गोइंग टू लाय डाऊन फॉर अ वाईल. माझं थोडंसं डोकं दुखतं आहे, थोड्या वेळासाठी मी थोडंसं आडवं पडते आणि आराम करते. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू क्लोथ्स. पुट ऑन. पुट ऑन म्हणजे टू वेअर समथिंग लाईक क्लोथ्स ऑर मेकअप और टू अप्लाय समथिंग टू युअर स्किन ऑर फेस. जसं की मेकअप कर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पुट ऑन युअर मेकअप. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल पटकन कपडे घाल, त्यासाठी तुम्ही असं नाही म्हणणार वेअर युअर क्लोथ्स. वेअर युअर क्लोथ्स हे चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही म्हणा पुट ऑन युअर क्लोथ्स. लाईक फॉर एक्झाम्पल, शी पुट ऑन हर कोट अँड लेफ्ट द हाऊस. सेम गोज विथ मेकअप. पुट ऑन युअर मेकअप. टेक ऑफ.
टेक ऑफ म्हणजे टू रिमूव्ह क्लोदिंग, कपडे काढणं. शी वॉज फीलिंग हॉट सो शी टूक ऑफ हर जॅकेट. तुम्ही रिमूव्ह जॅकेट नाही म्हणणार, तुम्ही म्हणणार टेक ऑफ द जॅकेट, नॉट रिमूव्ह द जॅकेट. त्याऐवजी तुम्ही म्हणणार टेक ऑफ द जॅकेट. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू टायडिंग. हँगअप. हँगअप म्हणजे टू हँग द क्लोथ्स म्हणजे कपडे अडकवणं. आय ऑलवेज हंग अप माय शर्ट्स ऑन प्लॅस्टिक हँगर्स. थ्रो अवे. थ्रो अवे म्हणजे टू थ्रो इन द ट्रॅश कॅन, फेकून देणे. ही थ्रू अवे सम ओल्ड प्लॅस्टिक बॉटल्स. त्याने जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून दिल्या. पिकअप. पिकअप म्हणजे टू लिफ्ट, खाली पडलेलं सामान उचलणं, त्याला आपण पिकअप असं म्हणतो. आय पिक्ड अप ऑल द क्लोथ्स विच वर ऑन द फ्लोर. जमिनीवर जे काही कपडे पडले होते ते मी उचलले. टायडी अप. टायडी अप म्हणजे टू क्लीन समथिंग, एखादी जागा आवरणं, स्वच्छ करणं. जिकडे पसारा असतो युजली ती जागा जेव्हा आपण क्लीन करतो म्हणजे त्याला टायडी अप करतो. आर यू गोइंग टू टायडी अप युअर रूम. तू तुझी खोली आवरणार आहेस का. इथे तुम्ही क्लीनच्या ऐवजी टायडी अप या फ्रेझल वर्बचा वापर करू शकता. वॉशअप. वॉशअप म्हणजे टू क्लीन युझिंग वॉटर, पाण्याच्या मदतीने स्वच्छ धुवून काढणे. दिस प्लेट इज डर्टी, यू विल नीड टू वॉश इट अप. ही प्लेट खूपच घाण आहे, तू जरा ही प्लेट पाण्याने धुवून काढ. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू फूड. ईट आउट. ईट आउट म्हणजे टू ईट इन अ रेस्टॉरंट, बाहेर जाऊन खाणे. हाऊ ऑफन डू यू ईट आउट. तुम्ही बाहेर युजली किती वेळा जाऊन खाता. टेक अवे. टेक अवे म्हणजे फूड दॅट यू बाय अँड टेक इट होम. तुम्ही जेव्हा काहीतरी खायला विकत घेता आणि ते घरी घेऊन जाता खाण्यासाठी, तुम्ही त्या ठिकाणी ती वस्तू खात नाही, तेव्हा त्याला टेक अवे असं म्हणतात. शॅल यू ईट हिअर ऑर इज इट अ टेक अवे म्हणजे तुम्ही इथेच खाणार आहात की तुम्ही घरी नेणार आहात. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू हरी. हरी अप म्हणजे डू समथिंग क्विकली, पटकन काहीतरी करणे. वी नीड टू हरी अप ऑर वी विल मिस द ट्रेन. आपल्याला घाई करायला हवी, नाहीतर आपली ट्रेन मिस होईल. आणि यासाठी अजून एक फ्रेझल वर्ब आहे, तो म्हणजे कम ऑन. कम ऑन. कम ऑन, वी आर गेटिंग लेट म्हणजे पटकन करा, घाई करा, आपल्याला उशीर होतोय. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू वेट. हँग ऑन. हँग ऑन म्हणजे वेट, थांबा जरा. कॅन यू हँग ऑन फॉर अ मोमेंट व्हाईल आय गेट अ पेन. जोपर्यंत मी पेन आणते तोपर्यंत तुम्ही थोडा वेळ थांबाल का. आणि याचा अजून एक मिनिंग आहे, तो म्हणजे होल्ड ऑन. होल्ड ऑनचा पण मिनिंग सेम आहे, वेट, थांबणं. कॅन यू होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. तुम्ही जरा थोडा वेळ थांबू शकता का. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू गोईंग ऑर लिव्हिंग. कम इन. कम इन म्हणजे टू एंटर अ रूम. जेव्हा आपल्याला समोरच्याला म्हणायचं आहे हो ये आतमध्ये, तेव्हा तुम्ही कम इन या फ्रेझल वर्बचा वापर करू शकता. आय नॉक्ड ऑन द डोअर अँड समवन सेड कम इन. शो अप. शो अप म्हणजे टू अराईव्ह ॲट अ प्लेस म्हणजे एखाद्या जागेवर पोहोचणं. ही फायनली शोड अप 2 hours लेट म्हणजे तो एका पर्टिक्युलर जागेवर आला पण 2 तासांनी. इकडे तुम्ही बघू शकता अराईव्हच्या ऐवजी आपण शो अप या फ्रेझल वर्बचा वापर केला आहे. गो आउट. गो आउट म्हणजे टू लिव्ह युअर हाऊस, घराच्या बाहेर पडणे. आय ऑफन गो आउट ॲट द वीकेंड म्हणजे युजली शनिवार रविवारी वीकेंडला मी घराबाहेर पडते किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाते. गो अवे. आणि गो अवे म्हणजे टू लिव्ह, निघून जाणं. प्लीज गो अवे अँड लिव्ह मी अलोन. प्लीज इथून निघा कारण मला एकटीला राहायचं आहे, प्लीज मला एकटीला सोडा. कम बॅक. कम बॅक म्हणजे टू रिटर्न. ही केम बॅक होम आफ्टर अ लाँग ट्रिप. तो एका लाँग ट्रिपनंतर घरी आला. गेट बॅक. गेट बॅक म्हणजे टू रिटर्न टू अ प्लेस आफ्टर अ जर्नी. व्हॉट टाईम डिड यू गेट बॅक लास्ट नाईट म्हणजे काल रात्री तू कधी परत आलेस. चेक इन.
चेक इन म्हणजे टू टेल समबडी दॅट यू हॅव अराइव्ड ॲट अ एअरपोर्ट ऑर ॲट अ हॉटेल. See, when you check in or check into a hotel or a clinic or at airport, or if someone checks you in, you arrive and you go through all the necessary procedures before you stay there. Like for example, what time do we need to check in for the flight? Check out म्हणजे to leave a hotel. वॉट टाईम डू वी नीड टू चेक आउट म्हणजे आपल्याला हॉटेलमधनं कधी बाहेर पडायचं आहे, आपल्याला हॉटेल कधी सोडायचं आहे, आपल्याला कधी चेकआउट करायचं आहे. सी ऑफ म्हणजे टू गो टू स्टेशन ऑर एअरपोर्ट विथ अ पर्सन टू से गुड बाय. एखाद्या व्यक्तीसोबत स्टेशनला, एअरपोर्टला किंवा बस स्टँडला जाणं त्यांना बाय करण्यासाठी, त्यांना सी ऑफ करण्यासाठी. आर यू गोईंग टू सी मी ऑफ टुमॉरो? उद्या तू मला बाय करण्यासाठी, माझं सी ऑफ करण्यासाठी येणार आहेस ना. सेट ऑफ म्हणजे टू लिव्ह ऑन अ जर्नी, प्रवासाला निघणं. वी विल नीड टू सेट ऑफ अर्ली टुमॉरो टू बीट द ट्रॅफिक म्हणजे आपल्याला रस्त्यात जर ट्रॅफिक नको असेल तर आपल्याला सकाळी खूप लवकर निघावं लागणार आहे. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू रायटिंग. फिल इन किंवा फिल आउट याचा अर्थ आहे टू कम्प्लीट अ फॉर्म भरणं. यू विल नीड टू फिल आउट दिस फॉर्म म्हणजे तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. साइन अप म्हणजे टू राईट युअर नेम टू रजिस्टर फॉर ॲन ॲक्टिव्हिटी. एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा एखाद्या काही ऑफरसाठी तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर त्यासाठी यू नीड टू साइन अप. तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरायचा असतो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. हॅव यू साइन्ड अप फॉर द योगा क्लासेस येट म्हणजे योगा क्लासेससाठी तू तुझं नाव रजिस्टर केलं आहेस का. स्टँड फॉरचा अर्थ आहे वेन लेटर्स रिप्रेझेंट्स वर्ड्स. लाईक फॉर एक्झाम्पल ISRO म्हणजे इस्रो अँड इट स्टँड्स फॉर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. राईट बॅक म्हणजे टू राईट इन रिप्लाय टू समवन्स लेटर. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पत्र लिहिलं आहे आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला त्यांना परत द्यायचं आहे लेटरच्याच माध्यमातून किंवा एखाद्या मेसेजच्या माध्यमातून. ही रोट बॅक टू द कंपनी. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू फीलिंग्स अँड इमोशन्स. काम डाऊन म्हणजे टू फील लेस अँग्री ऑर अपसेट. समोरची एखादी व्यक्ती खूप नाराज असेल किंवा खूप जास्त ती रागामध्ये असेल तेव्हा आपण तिला म्हणतो ना काम डाऊन, शांत हो. यू नीड टू काम डाऊन अँड टेल मी व्हॉट हॅपन्ड. आधी तू शांत हो आणि मग मला सांग की काय झालं आहे. चीअर अप म्हणजे टू मेक समवन फील हॅपियर. I think I am going to get her some flowers to cheer her up. Chill out म्हणजे to relax and not feel stressed. आपण म्हणतो ना chill out, एकदम chill मार, जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, एकदम रिलॅक्स हो. एक्झाम्पल chill out. It doesn't matter if we are late for the meeting. म्हणजे आपण मीटिंगला लेट जरी झालो तरी काही टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स होऊयात. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू स्टॉपिंग. क्लोज डाऊन म्हणजे टू स्टॉप ऑपरेटिंग, काम करणं बंद करणे. देर वर 4 हॉटेल्स इन दिस विलेज बट 3 हॅव क्लोज्ड डाऊन म्हणजे या गावामध्ये 4 हॉटेल होते, त्यातले 3 बंद झाले, ते क्लोज डाऊन झाले. किंवा तुम्ही म्हणू शकता शटडाऊन म्हणजे सुद्धा टू स्टॉप ऑपरेटिंग. वेन द फॅक्टरी शट डाऊन थाउजंड्स ऑफ पीपल लॉस देअर जॉब्स म्हणजे ज्या काही फॅक्टरी बंद पडल्या त्याच्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. गिव्ह अप म्हणजे टू स्टॉप ॲन ॲक्टिव्हिटी ऑर जॉब. वेन डिड यू गिव्ह अप स्मोकिंग म्हणजे तू स्मोकिंग कधी सोडलीस, एखादी गोष्ट सोडून देणं, बंद करणं. आणि याचा दुसरा अर्थ आहे टू स्टॉप डुईंग समथिंग बिकॉज इट्स टू डिफिकल्ट म्हणजे एखादी गोष्ट करणं थांबवून देणं कारण ती खूप कठीण असते. शी डझंट गिव्ह अप इझिली, ती इतक्या सहजपणे गिव्ह अप करत नाही. फ्रेझल वर्ब्स रिलेटेड टू मनी अँड शॉपिंग. ॲड अप म्हणजे टू ॲड फिगर्स टुगेदर, नंबर एकत्र करणे, ॲड करणे, ॲडिशन करणे.
5 and 11 ॲड अप टू 16 म्हणजे 5 + 11 इज इक्वल टू 16. पेबॅक म्हणजे टू पे समवन मनी यू ओ देम, म्हणजे तुम्ही एखाद्याकडनं जर काही पैसे घेतले असतील तर ते पैसे त्यांना परत करणे, त्याला पे बॅक आपण असं म्हणतो. कॅन आय बॉरो सम मनी, आय विल पे यू बॅक टुमॉरो. आत्ता मी तुझ्याकडनं थोडे पैसे उधार घेऊ शकते का, मी तुला उद्या ते परत रिटर्न करेन, परत पे बॅक करेन. पे ऑफ म्हणजे टू पे ऑल द मनी दॅट यू ओव. एक्झाम्पल, when you get a job you will have to pay off your student loan. Take out means to withdraw money from your bank account. बँक अकाउंटमधनं पैसे काढणे. आय नीड टू टेक सम मनी आउट बिफोर आवर हॉलिडे, म्हणजे बाहेर फिरायला जाण्याच्या आधी मला बँकेतनं थोडे पैसे काढावे लागतील. कम डाऊन म्हणजे टू बिकम लेस ऑर लोअर. कम डाऊनचं लिटरल मिनिंग आहे खाली येणे, बट या ठिकाणी आपला फ्रेझल वर्ब जो आहे तो आहे रिलेटेड टू मनी, त्यामुळे त्याचा अर्थ आहे टू बिकम लेस ऑर लोअर. द प्राईज ऑफ स्मार्टफोन्स हॅज कम डाऊन, म्हणजे स्मार्टफोनची जी प्राईज आहे ती उतरली आहे, पैसे कमी झाले आहेत. लाईक 18,000चा मोबाईल फोन 15,000वर आला आहे. इट हॅज कम डाऊन. गो डाऊन म्हणजे टू बिकम लेस. इट्स अ फ्रेज रिलेटेड टू मनी. वेन प्राइजेस गो डाऊन मोर पीपल विल स्पेंड देअर मनी. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा जास्तीत जास्त लोक त्याच्यावर पैसे खर्च करतात. गो अप मीन्स टू इन्क्रीज, म्हणजे एखाद्या वस्तूची प्राईज वाढणे. हाऊस प्राइजेस आर गोईंग अप अगेन, म्हणजे घरांच्या किमती आता परत वर जात आहेत, म्हणजे त्यांच्या प्राइजेस अप होत आहेत. ब्रिंग बॅक मीन्स टू रिटर्न अन आयटम टू अ शॉप. कॅन आय ब्रिंग दिस बॅक इफ इट डझंट फिट, म्हणजे हा ड्रेस मला जर बरोबर फिट झाला नाही तर मी हा परत आणून देऊ शकते का. सो हे होते आपले डेली लाईफमध्ये वापरले जाणारे फ्रेझल वर्ब्स. आय बेट तुम्ही ह्याच्यातले बरेच फ्रेझल वर्ब्स तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही वापरले असतील. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला माहीत नाही की अच्छा या शब्दांना फ्रेझल वर्ब असं म्हणतात. आणि ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे मराठीतून त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला हा जो चॅनल आहे तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे 25 स्मार्ट इंग्लिश फ्रेजेस. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर इकडे आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो वाला व्हिडिओ आणि माझे अजूनही इतर व्हिडिओज आहेत ते तुम्ही चेकआउट करू शकता. सोशल मीडियावर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर सोशल मीडियाच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. त्यामुळे आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.